हा गोलंदाज P1चं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 30 यार्ड सर्कलचं निर्बंध असतं, म्हणजे हाणामारीचं षटक. 11:15 झालेत. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं संपवणं हे अनिवार्य. अतिशय पहिला चेंडू फलंदाज प्रतीक साठी डिफेन्स केला लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये. हा चेंडूला फक्त कलात्मक दिशा दिली आणि मात्र झाले काय पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. डीजे एकदावाळी या चेंडूवर एका धावसंख्येने संघ पोहोचतोय. बिनबाद 5. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अनेक घरबसल्या प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या साऱ्या मंडळींचं मनपूर्वक परी 11 साई चषक 2024 पर्वामध्ये आम्ही स्वागत करतोय. अतिशय लो फुलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ रिझर्व मध्ये केलेला. सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. डीजे धावपटलावर चौकारानंतर हा अतिशय गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. फलंदाज विक्रमच्या बॅट मध्ये एक आसमानी सुलतानी षटकार. डीजे मस्जिद बनती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. हा राजा ज्या वेळी नाव घेत असतं 100 हातींचं बळ आपल्यामध्ये संचारत असतं. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या निमित्तानं. षटक संपलं पहिलं. अतिशय महागडं पाहायला मिळालं. अतिशय 21 धावा षटकामध्ये खर्च केल्यात. P1चं षटकाचा फायदा कसं घ्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहिंजन बी या संघाकडनं पाहायला मिळाला. प्रतीक आणि विक्रम या दोन सलामीवीराकडनं. नवीनच गोलंदाज कौशल पाटील. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. फलंदाज यावेळी झाले काय वारंवार मात्र वलगाव टीमच्या चुका पाहायला मिळतो. आणखी एक चौकार खेळाडूच्या चुकीमुळे. मिळतील 4 धावा. डीजे
सलामीला येत असताना आपल्या रोहिंजन टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्यावर जो विश्वास आपल्या गावानं ठेवलाय, आपल्या संघनायकानं ठेवलाय, तो विश्वास सार्थकी ठरताना दिसतात हे दोन सलामी वीर. आपल्या गावाचा अभिमान कसा असायला हवा, ज्या भूमीमध्ये जन्म घेतला त्या भूमीसाठी काहीतरी करावं हे खऱ्या अर्थानं उद्देश प्रत्येक तरुणाचा असतं. एका धावसंख्या 26 नंतर हा चेंडू आला, दिशा भरकटली, पंचांचा इशारा आला. सुवैरने धावसंख्येमध्ये झाली वाढ, धावसंख्या होती ती 27. आजचा क्रिकेट हा खूप मोठा आहे, फॉरवर्ड क्रिकेट आहे. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करता, आज अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या खुणावत आहेत, त्यामधील अनेक उदाहरणं आपण क्रिकेटमध्ये पाहत असताय. हा चेंडू अतिशय ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल, एक म्हणजे यॉर्कर आणि दुसरं म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या चेंडूवर आल्या 2 धावा, 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. अतिशय आक्रमण सुरुवात पाहायला मिळाली रोहिंजन बी या टीम कडनं. 29 धावा, धावपट्ट्यावर गोलंदाज सज्ज होतोय कौशलचा हा चेंडू पायूंच्या डोक्यावरनं केला, अतिशय आकर्षक दर्जेदार हा फटका पाहायला मिळाला. या फटक्यावर पाहायला मिळाला क्लास, चेंडूला मिळाल्या 4 धावा. डिजा वर अतिशय आक्रमक अशी सुरुवात यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहिंजन बी या टीमची 33 धावा, धावपट्ट्यावर सज्ज होते गोलंदाज कौशलचा पुढचा चेंडू. फलंदाज यावेळी कार्पेटच्या ट्रॅव्हल केला, लॉंग ऑन मिड विकेटच्या रिझन मध्ये हा चेंडू केला. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 34. अतिशय चांगली सुरुवात प्रतीक आणि विक्रम या 2 सलामीवीराकडनं पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी या दोघांकडनं शिकण्यासारखं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न, दिशा भरकटली, पुन्हा एकदा पंचांचा सुवैरचा इशारा. 1 धाव मिळाली, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 35 या धावसंख्येवर. बिनबाद 35. अतिशय चांगली सुरुवात सज्ज होते पुन्हा एकदा कौशल हा गोलंदाज. आई चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका चेंडू धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रोहिंजन बी टीम पोहोचतं प्रति षटकामागे 18ची सरासरी राखली या टीमने. धावसंख्या धावपट्ट्यावर बिनबाद 36. क्रिकेट खेळाचा आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय. सुंदर असं आयोजन आणि सुंदर संगीत पाहायला मिळतोय या आयोजनाबद्दल मच्छिंद्र दादा पाटील. खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव आहे, खूप सारी क्रिकेटची आवड या व्यक्तिमत्वाला. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या स्वप्नामधून साकार जात असतात, त्यामधली ही एक मानाची स्पर्धा. 2 षटकं संपली, धावपट्ट्यावर धावसंख्या 36. नवीन येते गोलंदाज उज्ज्वल पाटील, आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातील 3रं षटक घेऊन 36 धावानंतर हा चेंडू कार्पेटच्या ट्रॅव्हल केला मिड विकेट च्या रिझन मध्ये. चित्ताच्या चपड्याप्रमाणे अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 38. धावसंख्या अतिशय जमेची बाजू आहे रंजन बी टीमची. अजूनही कुठल्या प्रकारचा मुहुरा या टीमचा गारद करण्यामध्ये यश निर्माण केलं नाही वलगाव भिवंडी या टीमनं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर बघितलं मास्टर माइंड महेंद्रसिंग धोनी यांना हा फटक्याचा उगम दिला या फटक्याला आणि आज मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका सहजरित्या खेळताना अनेक खेळाडूंना आपण पाहत असतोय त्यामधला हा फटका एकेरी धावाली एका धावसंख्येने संघ पोहोचतो 39 या धावसंख्येवर सज्ज होते गोलंदाज उज्ज्वल पाटील 39 धावा राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर टायमिंग नाही पुन्हा एकदा रनिंग बिटवीन विकेटचं कौतुक करावं लागेल जिथं एकेरी धाव होती तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं या दोन सलामीवीरानं 2 धावा आल्या या चेंडूवर 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 41 वर 41 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात अतिशय सुंदरशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे खूप सारी चांगली स्पर्धा अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या साऱ्यांच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय क्रिकेटचा खरा राजा कोण असतो तो प्रेक्षक वर्गामुळे एखादी स्पर्धा ही सफल होत असतं हा चेंडू पुन्हा एकदा लो फुलटास पुन्हा एकदा कार्पेट साइड ट्रॅव्हल केला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये 2 धावा पुन्हा एकदा चेंडूवर 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 43 बिनबाद 43 अतिशय सुरेख आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रतीक आणि विक्रम या 2 सलामीवीराच्या माध्यमातून रोहिंजन बी टीम कडनं आठ चेंडू मध्ये 27 धावसंख्या नाबाद विक्रम या वेळी ब्रेक थ्रू होईल का आणि मात्र झाले काय पुन्हा एकदा झेल पकडला होता पण मात्र क्षेत्रक्षे पाय सी मारे शिरा टच षटकार डीजे सहा धावा 6 धावसंख्येने संघ पोहोचतो 49 धावसंख्येवर अतिशय आक्रमक सुरुवात 1996चा वर्ल्ड कप आठवला रोमेश काळवितरणा आणि सनत जयसूर्या श्रीलंका संघाची सलामी जोडी त्या प्रकारचा खेळ ज्यावेळी त्या 1996च्या वर्ल्ड कप मध्ये केला होता त्या प्रकारचा खेळ इथे मात्र रोहिंजन बी संघाचे प्रतीक आणि विक्रम हे 2 फलंदाज करतात यावेळी 2 धावानं मात्र अर्धशतक साजरं होतंय रोहिंजन बी टीमचं 3 षटकं संपली 3 षटकाच्या समाप्तीनंतर रोहिंजन बी संघ पोहोचतोय 1 बिनबाद 51 अतिशय सुरेख सुरुवात वेळ आहे आपल्याकडे पुन्हा संधी देऊया डीजेला थँक्यू मागच्या 3 षटकामध्ये जरी खराब कामगिरी झाली असेल वळगाव या टीमची तर येणार 2 षटकामध्ये कमबॅक करणं अपेक्षित असेल या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपले कष्ट हे प्रामाणिक असायला हवे कारण कष्ट प्रामाणिक असतात त्यावेळी यश मिळतं आजचा संघर्ष हा उद्याचं सामर्थ्य मिळत असतं मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या ह्या गोलंदाजासाठी ते सामर्थ्य मिळवावं लागेल
हा सामन्यामध्ये धावसंख्येला जर थोडासा लगाम घालचा असेल तर येणारा षटक खूप सुंदर फेकणं आहे. पहिल्याच चेंडूवर आली एक धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 52 वर. ज्या प्रकारची रोंजन टीमची आतापर्यंत फलंदाजी राहिली तशीच फलंदाजी शेवटपर्यंत राहिली तर धावांचा डोंगर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 52 धावा धावपट्ट्यावर नवीन आलेला गोलंदाज डावखुरी हाताचा दीपेश. दीपेशचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर होता, फक्त सन्मानपूर्वक खेळला फलंदाज. एकच धाव. विक्रमच्या बॅटमधून आणखी एक धाव आली, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 53 या धावसंख्येवर. सुरेख सुरुवात सलामीवीरांची. अजूनही कुठल्या प्रकारचा ब्रेक थ्रू यावेळी वलगाव भिवंडी ही टीम मिळवू शकली नाही. 53 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. यावेळी पॅडलशिपचा फटका सूर्यकुमार यादव स्टाईल पाहायला मिळाला. फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून निघाला एक दर्जेदार आकर्षक अविस्मरणीय चौकार. डीजे चौकारानं अतिशय चांगली सुरुवात यावेळी रोंजन बी टीमकडनं पाहायला मिळाला. वलगाव टीमचा अजूनही कुठलाही गोलंदाज आपल्या टीमसाठी सफलता मिळवून देऊ शकला नाहीये. आलेला हा गोलंदाज आपण पाहताय दीपेश, डावखुरी हाताचा गोलंदाज, ज्याला नॅचरल स्पिन असतात तो हा गोलंदाज. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केला फलंदाज प्रतीकनं. लॉंग ऑनच्या रिझर्व्हमध्ये चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व्हमध्ये. 2 धावा इजिली पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 55, बिनबाद 59 धावसंख्येवर. बिनबाद 59 धावसंख्या. अतिशय सुरेख अशी धावसंख्या पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या खऱ्या अर्थानं डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी झाला काय, पहिल्या ब्रेक थ्रूची होती गरज, ती गरज यावेळी मिळवून दिली. दीपेश या गोलंदाजांना पहिला ब्रेक थ्रू मिळवला. पहिली सफलता वलगाव टीमला आणि पहिला आदरा रोंजन बी या टीमला मिळाला. डीजे एकोणसाठ धावा धावपट्ट्यावर पहिला फलंदाज बाद झाला रोंजन बी टीमचा. प्रतीक बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा विक्रमच्या बॅट मधनं निघाला होता, मात्र यावेळी झाला काय, बॅक टू बॅक आणखी एक सफलता मिळाली. 1 डाऊन चाललेला फलंदाज संघाचा संगणक प्रणव हा जाणारा मैदानाच्या मागे. आणखी एक सफलता मिळाली वलगाव या टीमला. चार षटकं संपली. धावपट्ट्यावर धाव संख्या रोंजन बी टीमच्या झाल्यात 2 बाद 59. बॅक टू बॅक 2 फलंदाज मैदानाच्या माघारी गेलेत. चौथ्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज वैभव, मात्र सलामीवीर विक्रम अजूनही खेळतोय या सामन्या वैयक्तिक 38 धावसंख्येवर. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साजरं करेल का हा विक्रम फलंदाज, तो येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज वैभव हा गोलंदाज आणि फलंदाज सुशांत आलाय चौथ्या क्रमांकावर. सुशांत पाटील चौथ्या क्रमांकावर आलाय, तर 5वं षटक घेऊन आलाय गोलंदाज वैभव. समोर असणारा फलंदाज विक्रम जो वैयक्तिक 38 धावसंख्येवर नाबाद आहे. सांघिक धावसंख्या धावपट्ट्यावर 59. 59 नंतर हा फटका प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. यावेळी झालं काय, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक
कदाचित झेल पकडला असता, मात्र थोडा उंच वटा आणि खोल भाग असा असल्या कारणानं अंदाज चुकला आणि या चेंडूवर आल्या 2 धावा. 2 धावसंख्येने विक्रम पोहोचतोय 40 वर आणि संघ पोहोचतोय 61 वर. 61 धावा धावपटल्यावर चांगली धावसंख्या आतापर्यंत रोहिंजन बी या टीमची. फक्त उत्सुकता सर्वांना असेल की या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक विक्रम हा फलंदाज साजरे करेल का. अजूनही 5 चेंडू या पूर्वार्धामधील बाकी असणार आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 61. 61 धावानंतर हा चेंडूला भिरकावला जाणार. आणखी एक दर्जेदार, एक अतिशय प्रॉपर टायमिंग असणार हा षटकार. डीजे संघ पोहोचते 67 वर आणि या 67 धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा विक्रमचा. वैयक्तिक 46 धावांचं योगदान. 14 चेंडू पेस करत असताना अजूनही 4 चेंडू या पहिल्या 17 मध्ये शिल्लक असतील. 46 धावसंख्ये बाद फक्त 4 धावांची गरज आहे या स्पर्धेमधलं वैयक्तिक अर्धशतक साजरे करण्यासाठी. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आज तक अनेक अर्धशतक साजरे केले असतील या फलंदाजानं. त्यामध्ये आणखी एक दर्जेदार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाज विक्रमच्या बॅटमधनं. धावसंख्या धावपट्ट्यावर 67. गोलंदाज सज्ज होतोय वैभव. वैभवचा हा पुढचा चेंडू. पंचांचा 9चा इशारा आलाय. 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न होता, मात्र 9 असल्या कारणाने एक जीवनदान फलंदाजाला मिळालं. 9 प्लस 2 धावा, 3 धावा या चेंडूवर आल्या. 3 धावसंख्येनं संघ पोहोचलाय 70 वर आणि विक्रम पोहोचलाय 48 वर. या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये धावपट्ट्यावर धावसंख्या 70. अजूनही 3 धावा आहेत. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये टोंडरे टीमचा 80 धावांचा उच्चांक आहे. तो उच्चांक या सामन्यामध्ये रोहिंजन बी टीम मोडेल का याची उत्सुकता. विक्रमचा अर्धशतक होईल का याची उत्सुकता सर्व प्रेक्षक मायबापाला असेल. धावपट्ट्यावर धावसंख्या 70. सज्ज होतो वैभव. या चेंडूवर फ्री हिटचा हा चेंडू होता. अपील झालं होतं, मात्र चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ती मात्र 1-2 बाद 70. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या पूर्वार्धामधील. धावपट्ट्यावर धावसंख्या 70. 2 धावांची गरज आहे वैयक्तिक अर्धशतकासाठी विक्रमसाठी. कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ चेंडू केला. 1 धावसंख्या इजिरी पूर्ण 2चा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावाही सहज पूर्ण. आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बॅट उंचवायचे आहे फलंदाज विक्रम. या फलंदाजानं मनापासून कौतुक करावं लागेल. आमच्या समालोचन कक्षाकडनं हार्दिक अभिनंदन. विक्रमचं आपल्या जीवनामधील आणखी एक अविस्मरणीय खेळी पाहायला मिळाली विक्रमच्या बॅटमधनं. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2 बाद 72. पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 2 चेंडू असतील. वलगाव भिवंडी आणि रोहिंजन बी या 2 संघादरम्यान चालू असणार हा सामना. 72 नंतर या 6 धावा. आणखी एक ताकदीचा वापर, प्रॉपर टायमिंग. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील या चेंडूवर 6 धावा. डीजे अत्या धावेवर 80 धावांचं तोंडरे टीमचं आव्हान. उच्चांक आहे विशाल पाटील यांच्याकडनं. विक्रम या खेळाडूसाठी 50 साजरी केल्याबद्दल 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. 80 धावांचं उच्चांक तोंडरे टीमचं होतं. ते उच्चांक मोडेल काय सामन्यामध्ये. 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 78. पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला चेंडू.
लॉंग ऑफच्या रिदनमध्ये 1 धावसंख्या पूर्ण. पुन्हा एकदा फंबल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू सीमा रेषाजवळ अडवला. 3 धावा आतापर्यंत पूर्ण. अंपायर डिसिजन 3 धावा. 3 धावसंख्येनं पहिलं सत्र संपलं. पहिला पूर्वार्ध संपला. 81 धावा उच्चांक या स्पर्धेमधला पाहायला मिळाला रोहिंजन बी टीमचा. 81 धावा काढल्यात. 82 धावांचं आव्हान आहे वलगाव भिवंडी या टीम समोर. 82 धावांचं आव्हान वलगाव भिवंडी संघ पूर्ण करेल की धावांपासून वंचित ठेवण्याचं काम रोहिंजन बी संघ करेल. त्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा ऐकूया आजच्या या रजनीमधले ऑफिशियली समालोचक मराठी भाषेवर एक उत्तम प्रभुत्व असणारे आमचे मित्र मॅडी दुले सरांकडं. थँक्यू. क्रिकेट खेळाचा आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. हॅलो थँक्यू. तत्पूर्वी विनंती असेल या स्पर्धेमधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना प्रियांश मोक्ष 11 उमरोली विपक्ष मोहो या 2 संघाच्या संघनायकांना नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. या आजच्या 2 रजनीमधील एक सर्वाधिक मोठा विक्रम आहे. पहिला अर्धशतक आहे. नावातच विक्रम आहे म्हणजे तो विक्रम करणारच. 59 धावा 18 चेंडूमध्ये त्याने बनवल्या आणि त्याच्यासाठी पारितोषिक येते प्रसाद पाटील आणि मुकेश पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बबलूभाई आणि आनंद मात्रे यांच्याकडून 500 रुपये. हे मॅच संपल्यानंतर विक्रम आपण हे पारितोषिक घेऊन जायचं. सलामीची जोडी वळगावची मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होते. 81 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. 82 धावांचं लक्ष्य आणि आता भलं मोठं टार्गेट घेऊन मैदानावरती 2 सलामीवीर दाखल झाले आहेत. ओपनिंग पेअरमध्ये आपण पाहणार आहोत वळगावचं. एका बाजूला तुम्हाला पनवेल रायगडचं क्रिकेट पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला
भिवंडी तालुक्याचं क्रिकेट तुम्ही पाहणार आहात. वळगाव हा भिवंडी तालुक्यातील आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर आपण पाहणार आहोत. 82चं लक्ष मॅचला लगेच सुरुवात करा. ऑफिशियल पंचांना विनंती राहील कारण ऑलरेडी आपल्याला आणखी 3 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. थँक्यू. लगेच आपण इन्व्हाइट करू टॉससाठी मोहोळ टीमचे कॅप्टन आणि प्रियांश मोक्षद 11 उमरोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन टॉससाठी श्यामशेठ भोईर साहेबांना विनंती आपल्या शुभास्य आपण टॉस करायचा आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना प्रियांश मोक्षद 11 उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट मीत श्री गणेश श्री गणेश मोहोळ हा संघ आहे. 2 टीममध्ये आपण टॉस करत आहोत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्यामशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल टेल अँड हेड असा कॉल. कॉल झालेला आहे टॉस बॉक्समध्ये आणि टॉस जिंकलाय प्रियांश मोक्षद 11 उमरोली या संघाने. आपला निर्णय बॅटिंग. ओके मॅचला करू आपण सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेने. 82 धावांचं लक्ष. सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रथम करत. पहिलाच बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी आउटसाइड द ऑफस्टम होता. पंच आम्हाला दर्शवतात विशू कुळी सर की हा चेंडू वाईड आहे कारण पंचांचे दोन्ही हात समांतर. तिथे धाव मिळते अवांतर. या अवांतर धावेने संघाचं खातं या दरम्यान खुलं केलं जातंय. एक्स्ट्राच्या या धावेने स्ट्राईकिंगला फलंदाज आतिश बांबरे. यतीन मडवीला आपण पाहतो नॉस्ट केला. आतिश बांबरे आहेत. कबाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठबळ अवस्थेमध्ये 2 धावा सहजतेने एकवटल्या जातील. कदाचित आपण पाहिलं तर जिथे चुका होतील तिथे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा घेत असताना फलंदाज पाहायला मिळणार आहेत. यतीन मडवीला आपण पाहतो स्ट्राईकिंगला. स्ट्राईकिंगला आतिश बांबरे एक मोठं नाव क्रिकेट कारकिर्दीमध्ये. बदलापूरला जेव्हा जेव्हा हा संघ गतवर्षी आला तेव्हा तेव्हा आपल्या नावाची छाप आतिश बांबरेने बदलापूरच्या क्रीडानगरीमध्ये सोडली आहे. असा खेळाडू नॉन स्ट्राईकिंगला. आखूड टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावरून खेचलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर त्याचा पाठलाग करत असताना भाग मिल्का भाग अशी परिस्थिती असताना बॉल चाललाय सीमा पार. धावा देऊन जाईल 4. आपण पाहतायत परंतु म्हटलं जातं ना कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. काय चौकार केसला. यतीन मडवी आपण पाहतो यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक सज्जन. तिथे मिळेल एक सिंगल धाव. आतिश बांबरेला मिळते स्ट्राईक. सुरुवातीला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला यतीन मडवी जो सलामीवर होता. स्ट्रायकर एंड फलंदाज. गोलंदाजाच्या विरोधात त्यांना देखील आक्रमण करण्याची संधी होती. त्यामध्ये आला एक चौकार परंतु आता आतिशला इथे यावेळेस स्ट्राईक मिळते. षटक क्रमांक पहिले चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम करत. हे देखील नाव मोठं आहे. चांगलं कॉन्ट्रास्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेस भन्नाट वेग वेगावती स्वार असलेला गोलंदाज आहे. पडल्यानंतर आपण पाहतोय जणू काही फलंदाजाची दिशा भूल केली जाते. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तोपर्यंत निर्धाव चेंडू. एक डॉट चेंडू अगदी आपण पाहतो अडचणीत धडपणाखाली टाकण्याचा प्रयत्न करतायत टीम रोहिन्सन ब हा संघ. चांगली गोलंदाजी. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू किती वेगाने चाललाय. अगदी आपण पाहतोय संभ्रमात टाकणारा चेंडू. जणू काय मी म्हणेन आतिश बांबरेला अचंबित करणारा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय.
सलग 2 चेंडू डॉट आलेत. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. जिथे बनवायचे 82 धावा. भलं मोठं टार्गेट असताना मात्र चेंडू डॉट येत आहेत. यावेळेस कबाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. वाईड लॉंग ऑफला गौरव येत आहेत. चेंडू खाली, नो मिस्टेक. वॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतो या मॅचची. गोल्डन विकेट आतिश भांबरे. बॅक टू द पॅव्हिलियन. म्हटलं तर सध्याच्या घडीला भरपूर इन्फॉर्म संघ, अत्यंत चांगलं क्रिकेट. प्रत्येक तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा संघ पाहायला मिळतो. आजही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी रणनीती आखत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतिश भांबरेची एक महत्त्वाची विकेट त्याने प्रस्थापित केली. धाव फलकावती केवळ 8 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये समोरच्यांकडून गोलंदाज प्रणव पाटील बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतात. प्रणव पाटील आपण पाहतोय जो गोलंदाज आहे, जो बाईकचा मानकरी झालाय. स्वप्नातील ड्रीम बाईक त्याला मिळालेली आहे. आता मागील 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर खुटारीचं क्रीडांगण ज्याने गाजवलंय तो प्रणव पाटील आपण पाहतोय. मी मगाशी चर्चा केली की रोहिंजन संघ सध्या भलत्याच इन्फॉर्ममध्ये तो संघ. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल. पॉइंटला चेंडू घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक. तिथे मिळेल एक सिंगल धाव. कदाचित आपण पाहतो जेव्हा जेव्हा चुका होतील तेव्हा तेव्हा तुम्हाला जास्तीच्या धावा पाहायला मिळतात. परंतु आता पुनश्च एकदा बॅकअप करत असताना तोच खेळाडू तिथे पाठीमागे गेला. चेंडूला गॅदर केला, उचलला, फेकलं. या दरम्यान मिळाली सिंगल धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 9 धावा. संत सुरुवात म्हटलं जाताना संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने ही सुरुवात केली आहे वर्ल्ड संघाने. भिवंडी विभागातील हा संघ आज रायगड नगरीमध्ये दाखल झालाय. तलोजा MIDC मध्ये. ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक. गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. काय फिल्डिंग होतीये. अगदी आपण पाहतो प्रतीक त्या ठिकाणी होते. पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच केलं, जम्प केलं आणि या ठिकाणी आपण पाहतो फेकी देखील सुरेख पाहायला मिळते. फिल्डिंग जितकी लाजवाब होती तितकाच थ्रो देखील चांगला पाहायला मिळालाय. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. वर्ल्ड टीमला लागणारा दुसरा धक्का. आपला हात भारी, लाद भारी, चमायला सगळं स्लॅप. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी, बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी रोहिजन बस संघाची. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहतो काय करिश्मा करतात गोलंदाज प्रणव पाटील. विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. अगदी मी तर म्हणे नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे बॅकअप मिळालं. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. काही फरक पडणार नाही आहे. रोहिजन बस संघाला इतकंच करायचे, चौकार षटकारांपासून फलंदाजांना रोखायचे. हाच प्रयत्न यावेळेस गोलंदाजांचा राहील. कारण मोठ्या फटक्यांपासून अगदी वंचित ठेवलं जात आहे आणि ते धावत संख्या धावफलकावरती सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. 82 धावांपर्यंत पोहोचायचे तर मात्र तुम्हाला चौकार षटकार दाखवावे लागतील. पंच दर्शवतात नो बॉल आणि आता फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे, पहा नीट. या बॉलवरती असेल फ्री हिट. धावत संख्या धावफलकावरती आमचे अभिषेक पाटील आम्हाला सांगतात 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज सच्चा प्रणव पाटील. ड्राईव्ह करत असताना कोलवर टापाचा बॉल अक्षरशः खोदला. मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे चाच पडले जरूर, परंतु मिळतील सिंगल धाव. कदाचित आता जणू काय आपण पाहतो हळूवार पद्धतीने बॅटिंग करत असताना सलामीचे 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र आता प्रेशर दबाव खाली वावरत असताना 2 खेळाडू आपण पाहतोय. म्हटलं जातं ना इथून मात्र तुम्हाला जिम्मेदारी घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि कठीण रोल हा क्रिकेटमध्ये नेहमी बेस्ट ॲक्टरला मिळत असतो.
आणि आता तो बेस्ट ऍक्टर बनावा लागेल वर्ल्ड संघासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक भोईरला आणि त्याच्या साथीनं फलंदाज वैभव पाटीलला. धाबत संख्या फलकावती आपण पाहतो एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होतीये. प्रणव पाटीलचं षटक आहे, अद्यापपर्यंत लांब लचक हे षटक तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, खडे खडे स्ट्रोक करत असताना आपण पाहतोय. यावेळेस बेस्ट ऍक्टरची भूमिका निभावत असताना बॉल चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत असताना इट्स आउट टॉप द पार्क. बिग हिट, षटकार. जाताना उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. ऑन साइडला आणखीन एक अगोदर लॉंग ऑन आणि आता मिड विकेट. बॉल चाललाय सरळ टाटा बाय बाय करत असताना त्यावरती लिहिलं असेल प्रतीक भोईरने कॅपिटल लेटर मध्ये सी यू लेटर. पुन्हा भेटू, षटकार. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं. चालू आहे षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं षटक संपन्न झालंय. धाबत संख्या धाव फलकावरती अद्यापर्यंत विशू कोळी सर आम्हाला या ठिकाणी सूचना करतात की दोन षटकांच्या खेळासाठी एकंदरीत 9 मिनिटं खर्च झालेली आहेत हे दर्शवतात. सॉरी, अच्छा ओके. धावत संख्या धाव फलकावती आमचे स्कोरर आम्हाला सांगतात 28. प्रणव पाटीलच्या विरोधात 2 षटकार आले. प्रतीक येतात, लाईन चांगली आहे, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याची संधी आहे आणि तसाच प्रयत्न चालू आहे फलंदाजाचा, परंतु इथे चकमा देण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतात. गोलंदाज त्याच्यापेक्षा हुशार या ठिकाणी पाहायला मिळतात रोहित जनपद संघाचे. ज्या संघाने दहशत या तालुक्यामध्ये निर्माण केली आहे तो रोहित जनपद संघ आज तोंडरे गावामध्ये काय जबरदस्त खेळ त्यांचा राहिलाय. यावेळेस ओव्हर पिच आणखीन एक धमाका, बॉल चाललाय सीमा पार. ऑन साइडला आणखीन एक आपण पाहतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. या अगोदर आपण पाहिलं तर प्रतीक भोईरच्या बॅटमधून षटकार आले आणि आता वैभव पाटील हा देखील थांबायला तयार नाहीये. थांबेल ते नाव कसलं वर्ल्ड संघ. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला टीम रोहिंजन संघाला जिंकणे जरूर, परंतु वर्ल्ड संघाला हार नाही मंजूर. या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक केलं जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील पाहावं लागेल. पंच तटस्थ आहेत, हा दबाव पंचांवरती टाकण्याचा प्रयत्न करतात. कदाचित आपण पाहतो एखाद्या चांगल्या चेंडूवरती स्ट्रॉंग अपील होत्या, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि सन्मान. पंच सांगतात विशू खुळी सर एस इट इज अ डॉट बॉल. धावत संख्या स्थिरावली आहे. आज आपण जर पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. वेळ बरोबर आपण पाहिली तर 12 वाजलेत. मध्यरात्रीमध्ये चालू असलेला सामना आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करता चालला लॉंग द कार्पेट, बॉल चालला आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये भन्नाट वेगाने, परंतु क्षेत्ररक्षक काय कमालीची फिल्डिंग आहे. जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. या क्षेत्ररक्षकासाठी जणू काय मिडविकेट वरून लॉंग लेग स्क्वेअर लेगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न करता. बिगनेश त्या ठिकाणी होतं, कौतुक, हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला. धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फास्टेड क्रिकेट पाहायला मिळेल. जसं शॉर्ट टाइम क्रिकेट आहे तसं तुम्हाला फास्ट आणि फ्युरियस क्रिकेट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ जीवाच्या आकांदाने प्रयत्न करतात. एका बाजूला रायगड पनवेल तालुका तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुका. 2 संघांमध्ये 2 तालुक्यांमध्ये चालू असलेले ही कडवी झुंज पाहतोय. गोलंदाज सज्ज आहे ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल
इथे लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल, षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. धावत संख्या धाव फलकापती आपण पाहतो शेवट गोड केलाय गोलंदाज प्रतीक पाटीलने. धावत संख्या धाव फलकापती अद्यापपर्यंत आपण पाहतोय 37 धावा, विजयासाठी 12 चेंडू आणि आता 45 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 45, कठीण समीकरण आहे, परंतु वर्ल्ड संघाला माहिती आहे कठीणला सोपं कसं करायचंय. आता प्रत्येक बॉलवरती आक्रमण त्यांना करावं लागणार आहे. 12-45 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडचा पहिला सामना तुमच्या समोरील प्रियांश मोक्ष दिलेवन उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट त्यांना करेल मीत 11 श्री गणेश मोह हा संघ. 4 षटकांची ती लढत असणार आहे. लक्षात असू द्या दोन्ही टीम. विघ्नेश पाटील 12-45 सामना स्पीडअप करा, पंचांना विनंती राहील. या वारंवार सूचना येतात. 12-45 इक्वेशन. थंडगार वातावरणात चालू असलेला अतिशय महत्वाचा सामना आहे. आज गुलाबी थंडी, काल ह्याहीपेक्षा जास्त थंडी या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आज त्या तुलनेमध्ये थोडीशी कमी थंडी जाणवते. ऑन साईडला पण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्रशः वेगाने येतात, एकच धाव मिळेल. सिंगल डबलला आता तुम्ही प्राधान्य देत आहेत, परंतु सामना थोडंसं जड होत चाललेला. आज दरम्यान आपण पाहिलं तर परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरेगाव यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा नगरीमध्ये आदरणीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा मच्छिंद्रदादा पाटील, या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय त्यांना जात आहे. एक दिमागदार पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. सुंदररित्या काटेकोरपणाचे हे नियमावली तुम्हाला पाहायला मिळते. जो संघ उशिरा दाखल होईल त्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल. जो खेळाडू फलंदाज जर आतमध्ये लवकरात लवकर एंटर करत नसेल तिथे सुद्धा पॅनल्टी देण्यात येईल. आणि अगदी आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी या सर्व मॅचेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय पुरुष एकदा तलोजा MIDC मध्ये, बॉल सीमा पार, षटकार. चेंडू 45 ची गरज असताना विघ्नेशला आपण पाहिलंय. ज्या विघ्नेशने मागे शतरक्षण सुंदर केलंय त्याच विघ्नेशला आता बॉलिंग ट्रॅक वरती आणण्यात आलंय. वेगाने प्रत्युत्तर देत असताना वर्ल्ड संघाचा फलंदाज आपण पाहतोय का बॅटिंग करत आहे. चौकार षटकार आतषबाजी करावी लागेल. जणू काही थंडीच्या वातावरणामध्ये पाऊस पडावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा असेल टीम वर्ल्ड संघाला रोहिंजन संघाच्या विरोधात. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. LBW पूर्णपणे प्लम पकडलाय. खात्रीशीररित्या फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागला असताना टीम वर्ल्ड संघाला फलंदाज बाद. को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ न होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. लाईन चांगली आहे. जबरदस्त गोलंदाजी जरी षटकार येत असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता प्रत्येक गोलंदाजाकडे रोहिंजन ब संघाच्या. आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना काय वाखाणण्याजोगी स्पेल हाताळलाय. विघ्नेश पाटीलचं कौतुक करू आपण. गोलंदाज सच्चा. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट गोपनी सारखी बॅट फिरवली आहे, परंतु फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन नाही आहे आणि बस डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत असताना लॉंग गॉनला टिपली जाईल. फलंदाज फेल. आणि एखादं नशीब
म्हटलं जातं ना, 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत तुमची कामी येते आहे. 6 बॉल 38ची गरज आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे गोलंदाज विक्रम पाटील. 59 धावांची नाबाद इनिंग कसं विसरून चालेल विक्रम पाटीलची. पहिलाच बॉल त्याच्या विरोधात बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फाईन लेग क्षेत्राला बीट करून जणू समोर जो कटआउट आहे अगदी आपण पाहतो त्याला हिट होत असताना बॉल सीमा पार 4. तुमच्या विरोधात कितीही चौकार आले तरी आता रोहिंजन बल असा फरक पडत नाही आहे, कारण सामना थोडासा जड झाला. जिथे 6 बॉल 38ची गरज होती आता येणारे 5 बॉल 34ची गरज आहे. 5 बॉलमध्ये 5 षटकार जरी लगावले वर्ल्ड संघाने तरी हा सामना त्यांना गमवावा लागेल. म्हणजे या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाज विक्रम पाटील. लाईन चांगली आहे, चांगली गोलंदाजी ते करतात. फलंदाजीमध्ये अगोदर धमाल पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत अष्टपैलू खेळाडू आहे विक्रम पाटील. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट. 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. नेक्स्ट मॅच प्रियांश मोक्ष दिलेवन उमरोली संघाने जिंकलाय टॉस. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फुल टॉस वसूल करेल 6 धावा पूर्णपणे. बॉल चाललाय सीमा पार आणि यावेळेस येतो हा प्रचंड ताकदीचा षटकार. फलकावरती आहेत. कदाचित किमान 60 पर्यंत धावा जर बनल्या असत्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तर तुम्हाला फाईट पाहायला मिळाली असती, परंतु तसं नाही आहे. 81 म्हटलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसऱ्या रजनीमध्ये उच्चांक पाहायला मिळतोय तो रोहिंजन संघाचा. बॅटची कडा पाठीमागे. विकेट मिळेल विक्रम पाटीलला. 1 फलंदाजा ठिकाणी बाद होत आहेत. आणखीन 1 विकेटचं पतन. वर्ल्ड संघाला लागणारा हा एकंदरीत 5वा धक्का. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय, ज्या ठिकाणी आम्हाला काही प्रेक्षक ऑनलाईन जॉईन देखील आहेत. बॅटची कडा पाठीमागे चालला, कोणतीही धाव नाही आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. क्रिकेटची फॉर्मॅलिटीज का असते ना 5 षटकांची ती मात्र कंप्लीट करायची आहे. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल भरपूर क्वालिटी क्लिअरिटी आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती नजर ठेवून आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या देखील कामगिरीला आमचा सलाम. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ऑन साईडला उचलायचं होतं परंतु इथे फटका फसला आहे. यष्टीरक्षक येथे जज करत असताना थोडासा चेंडू पुढ्यात पडला परंतु इथे एकच धाव आली आहे. सामना संपला. अगदी आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. हा सामना गमवावा लागला आहे तो वर्ल्ड